मधून ओमराजे निंबाळकर यांनी चांगलीच आघाडी घेतलेली आहे। संवाद साधलाय ओमराजे निंबाळकर यांच्या समवेत आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सध्या सुरू आहे आणि ओमराजे निंबाळकर यांना निर्णायक असं मोठं लीड मिळालेलं पाहायला मिळतं। जरा काय सांगाल, मागच्या वेळी ज्या मतांनी विजय आपला झाला होता त्याच्यापेक्षा अधिक लीड जे आहे ते आपल्याला आता 10वी-12वी फेरी सुरू आहे त्याच्यामध्ये मिळत आहे, काय नेमकं पहिली प्रतिक्रिया आहे? मी ह्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मला नेहमी हिनवलं म्हणलं जायचं की मोदीमुळे तुम्ही निवडून आलात। आणि मी मग माझ्या मायबाप जनतेला एवढीच विनंती केली होती की मी जर तुमच्यासाठी खासदार म्हणून 5 वर्ष अखंडपणे, अविरतपणे आणि प्रामाणिकपणे जर काम केलं असेल तर ह्या वेळेस माझं मताधिक्य मागच्या वेळेसच्या मतापेक्षा एक तरी मत अधिकच मिळावं अशी विनंती मी लोकांना केली होती। आणि मायबाप जनतेनं 10व्याच फेरीमध्ये मला वाटतं त्याला अपेक्षित असणारं यश दिलंय। 10व्या फेरी अखेरच माझी मताचं मताधिक्य जवळपास 1,27,000 मताच्या पुढे गेलंय। मला वाटतं सामान्य माणसाच्या आपण कामाला पडलो, सामान्य माणसाच्या जवळ आपण गेलो आणि आपली मुळे जर जमिनीत घट्ट राहिली तर मला वाटतं सामान्य माणूस कधीही आपल्याला अंतर देत नाही, थाळा देत नाही। आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं असेल महाराष्ट्राचं मागच्या 2.5 वर्षातलं राजकारण की लोकांना काही समजतच नाही, लोकांना गृहीत धरून हम करे सो कायदा। मला वाटतं अशा पद्धतीचं जे राजकारण केलं गेलंय ते लोकांना आवडलेलं नाही। आणि लोकशाही काय असते मला वाटतं हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। लोकांनी ठरवल्याच्या नंतर त्या खुर्चीवर कुणीही अधिकचा काळ राहू शकत नाही। मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की जशी लीड त्या ठिकाणी मिळणार आहे तशी माझी जबाबदारी सुद्धा तितकीच अधिकची असणार आहे। मागच्या वेळेस जितक्या ताकदीनं मी काम केलं होतं त्याच्यापेक्षा अजून दुप्पट ताकदीनं मला काम करावं लागणार आहे। आणि मायबाप जनतेसाठी मी अखंडपणे 24 तास उपलब्ध राहून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। आणि आपल्या माहितीसाठी महाविकास आघाडीच्या नेते मंडळीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी आवर्जून अमित भाई देशमुख साहेबांचा सुद्धा उल्लेख मला आवर्जून करावा लागेल। कारण अगदी स्वतः उमेदवार असं समजून सगळ्यांनी त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे ताकद उभी केली आणि माझ्यावर विश्वास टाकला आणि महाविकास आघाडीची उमेदवारी मला दिली। मला वाटतं त्या विश्वासाचं रूपांतर आज यशात होताना दिसतंय। निश्चित आता 10वी फेरी आहे, पण 10व्या फेरीमध्येच मताधिक्य मागच्या वेळेस म्हणजे 30 फेऱ्या मोजून जेवढे मताधिक्य मिळालं होतं तेवढं 10च फेऱ्यात मिळालेलं आहे। आणि निश्चित ही जबाबदारी समजून मी त्या ठिकाणी लोकांसाठी अजून ताकदीने काम करेन। विरोधात जर पाहिलं तर अनेक आमदार असतील, मंत्र्यांची फौज कुठेतरी पाहायला मिळाली होती। नरेंद्र मोदींची देखील इथं सभा झालेली आहे, मात्र विरोधकांना कुठल्याही मतदारसंघात मताधिक्य मिळालं नाही। किती मतांनी आपण विजयी व्हायला असं शोधतो? मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्याचे शेतमालाचे पडलेले ओमराजे निंबाळकर 1,46,000 मताधिक्यानं या ठिकाणी आघाडीवर आहे। तर पश्चिम महाराष्ट्र